काल स्टार्ट केलेला आहे फ्रिक्शन. आठवते ना सगळ्याला? फ्रिक्शन इज अ फोर्स विच ऑपोजेस द रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू बॉडीज विच आर इन कॉन्टॅक्ट. हे आपण त्याला डिफाईन केलेलं आहे. फ्रिक्शन इज ऑफ टू टाइप्स, बेसिकली टू टाइप्स. रोलिंग फ्रिक्शन ही एक वेगळी केस आहे, त्याला टाईप मध्ये घेत नाहीत. खरं फ्रिक्शन दोनच असतात, स्टॅटिक अँड कायनेटिक. स्टॅटिक फ्रिक्शन कोणतं होतं? आपण पाहिले की स्टॅटिक फ्रिक्शन नावाहूनच आहे, इट्स अ टेम्पररी फ्रिक्शन. This friction has limiting value. After some time, this friction overcomes. आणि मग त्याच्यानंतर ऑब्जेक्टमध्ये नवीन टाईपचं फ्रिक्शन डेव्हलप होतं, अँड दॅट इज कॉल्ड कायनेटिक फ्रिक्शन. आणि आपण या फ्रिक्शनला काल डिफाईन काय केलं होतं? एनी फ्रिक्शन, विशेषतः जर आपण स्टॅटिक फ्रिक्शन घेतलं, काय होता तो? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल. ठीक आहे, नॉर्मलशी का असते हे आपण चेक केलं होतं. आफ्टर दॅट आपल्याला कळलं की आपण जर ही प्रोपोर्शनॅलिटी काढली तर इथे एक आपण कॉन्स्टंट दिला, तो म्यू एस. यालाच आपण काल काय म्हणलं होतं? म्यू एसला दिस इज कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. परीक्षेमध्ये एक गोष्ट नेहमी पाहायची, आपल्याला दिलेलं हे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कोणत्या टाईपचं आहे? म्यू एस आहे का म्यू के आहे? बोथ आर डिफरंट. मी आता एक क्वेश्चन दाखवेल तुम्हाला, तिथे आपल्याला दोन्हीही यूज करायचे. आज तुम्हाला कळेल फ्रिक्शन कसं काढतात. आपण ब्लॉकचेच क्वेश्चन्स करत होतो नेट फोर्स लावून, पण आपण कधीही काय केलं नाही? फ्रिक्शन यूज केलं नाही. आपण आधीच मानत होतो स्मूथ सरफेस, स्मूथ सरफेस. पण आज तसं नाही, आता आपल्याला फ्रिक्शन सुद्धा आहे आणि ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. त्यासाठी सगळ्यात महत्वाचा कार्यकर्ता हा असतो फ्रिक्शनमध्ये, म्यूची व्हॅल्यू. तर म्यू काय आहे? तो सांगतो की फ्रिक्शन किती जास्त असेल किंवा किती कमी असेल. म्हणजे आपण असं म्हणूया, इट डिटरमाइन द इंटेन्सिटी ऑफ द फ्रिक्शन. त्या सरफेसवर फ्रिक्शन किती आहे, म्हणजे रफनेस सांगते हे. थोडक्यात म्यूचं काम आहे सरफेसचं स्मूथनेस किंवा रफनेस सांगणं. जेवढा म्यू जास्त तेवढं फ्रिक्शन जास्त. संपलं. कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे बघा. डायरेक्टलीचा अर्थच असतो, नॉर्मल रिॲक्शन वाढत गेली म्हणजे फ्रिक्शन वाढत जाते. इन्क्रीज, डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये इन्क्रीज इन्क्रीज किंवा डिक्रीज डिक्रीज रिलेशन असतं. आता ह्याच्यानंतर आपण पाहतो की जसजसं ह्याला आपण नाव असं देतो, हा जो एफ एस असतो, 1 मिनिट, हा जो असतो याला आपण अजून एक नाव दिलेलं होतं, लिमिटिंग फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन एक लिमिटिंग फ्रिक्शन असतं आणि त्याचा तुम्हाला देतात म्यू एल. म्यू एल म्हणजेच म्यू एस असतो. एल फॉर लिमिटिंग. त्याला आपण म्हणू लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कळलं? ही त्याची लिमिटिंग व्हॅल्यू असते. आता बघा, मी असं समजू, एक सरफेस आहे, या सरफेसवर आपण जर एक ब्लॉक घेतला, या ब्लॉकला मी या डायरेक्शन मध्ये एक एक्सटर्नल फोर्स लावला, तर बघा या डायरेक्शन मध्ये काय येणार? फ्रिक्शन येणार. ठीक आहे, इकडे फ्रिक्शन येणार. तर मी तुम्हाला जर विचारलं की मला हे फ्रिक्शन कॅल्क्युलेट करायचंय, पण जसं आम्ही इकडं फोर्स लावतो तसं बघा बरं, याच्यावर खाली काय असणार? mg. आणि वर काय असणार? नॉर्मल. याचा मास तर 0 नाहीये, ऑब्व्हियसली काही ना काही मास आहे. वर नॉर्मल आहे आणि बॉडी पुढे जात आहे, म्हणजे वाय ऍक्सिस मध्ये कोणताही फोर्स नाही. फोर्स आहेत, इक्विलिब्रियम मध्ये आहेत. mg ला n कॅन्सल करतोय. आता इक्विलिब्रियम आपण ऑलरेडी शिकलेला आहे. तर बघा, याचा नेट फोर्स कुठं असेल? इकडे. नेट फोर्स जो मोशन देतोय, ऑब्जेक्ट इकडे जातो, फ्रिक्शन त्याला अपोज करतो. वाय ऍक्सिस मध्ये मोशन नसण्याचं कोण कारण असणार? एन इक्वल टू एम जी. हे दोन इक्वल असणार. तर सांगा, एम आणि जी वरून एन निघेल की नाही? तुम्ही जोपर्यंत एन काढणार, सर एन का काढायचा आपण? मागे तर फक्त एक्स मधलाच नेट फोर्स घेत होतो. अरे बाबा, मला तिथे ऍक्सेलरेशन काढायचं होतं. मी तर ऍक्सेलरेशन काढा म्हणतच नाहीये. कधी कधी क्वेश्चन असा येतो, लक्षात द्या मी काय काय सांगाल. ऍक्सेलरेशनही सांगा, फ्रिक्शन सांगा, त्याचा कोएफिशियंट सांगा. झालं, याच्यापेक्षा अवघड प्रश्न येत नाही. जर तुम्ही इथून एफ नेट घेतला एक्स ऍक्सिस मध्ये, तर ऍक्सेलरेशन येईल. एफ इज इक्वल टू एम ए लावा, न्यूटन सेकंड लॉ.
आणि जर तुम्हाला विचारलं आम्हाला फ्रिक्शनही काढून द्या, तर कधी लक्षात ठेवा, फ्रिक्शन काढा असा शब्द दिसला, की पहिल्यांदा नॉर्मल शोधायचा. कारण नॉर्मल शिवाय फ्रिक्शन येत नाही. डेफिनेशन आहे. त्याला सोडून कुठे जाऊ शकता? ही एवढी अंडरस्टँडिंग डेव्हलप करा या चॅप्टरमध्ये, दुसरं काहीच नाही. ॲक्सेलरेशन काढा म्हणलं तर नेट फोर्स कुठे आहे पाहायचं. फ्रिक्शन काढा म्हणलं तर नॉर्मल काढायचं. आता बघा मी इथून नॉर्मल काढू शकतो की नाही? मी थेअरी सांगत आहे. आता आपण एक क्वेश्चन एक करू, मग कळेल तुम्हाला. थेअरी सांगतो. N इज इक्वल टू mg ठेवायचं फ्रिक्शन काढण्यासाठी. मास दिलेला असते g 9.8 किंवा 10 ॲज पर द क्वेश्चन. त्याच्यावर काय मिळणार? N मिळणार. N मिळाला की मला Fs कोण मिळतो? म्यू एस एन मिळतो. सर मग हा कुठे आहे? हा देतात क्वेश्चनमध्ये. ठीक आहे नाही? हा देतात. आणि जर हा नाही दिला तर हे दोन देतात तर ह्याला काढा म्हणतात. काहीतरी देतील ना, दोन व्हेरिएबल. नाही तर मग सर दोन व्हेरिएबल माहित नाहीत, हे पण माहित नाही हे पण माहित नाही, फक्त n माहिती, तर अजून एक कंडिशन देतात. आता दोन व्हेरिएबलला दोन इक्वेशन लागतील की नाही? काय ना काय देतात. तुमच्यापेक्षा त्यांना तुमची काळजी जास्त आहे क्वेश्चन देणाऱ्याला. क्वेश्चन कशासाठी देतात? सॉल्व्ह होण्यासाठी. सॉल्व्ह न होण्यासाठी क्वेश्चन नसतो. क्वेश्चन सॉल्व्ह होण्यासाठीच असतो. फक्त तुम्हाला सॉल्व्ह का होत नाही, करायचं काय माहित नाही. तर साधं लॉजिक इथं वापरा. जर तुम्हाला हे दोन्ही व्हेरिएबल्स असतील, हा पण आणि हा पण, आणि काहीतरी दुसरं देतील ना क्वेश्चनमध्ये. मग दोन इक्वेशन, दोन व्हेरिएबल घेऊन कॅल्क्युलेट करा. संपलं. सबस्टिट्यूट करा, टाकून द्या. म्हणून तर 10वी पर्यंत शिकवले. लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यासाठी शिकलो 10वी पर्यंत. इक्वेशन सॉल्व्ह करणं 11वी-12वीला शिकू लागल्यावर काय राहिलं? ते 10वी पर्यंतच काम आहे. इकडे अप्लाय करायचं फक्त त्याला. तर लक्षात घ्या, अशा क्वेश्चन्समध्ये दोन स्टेप मेथड असते. पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करायचं? नॉर्मल. कोणत्याही क्वेश्चनमध्ये फ्रिक्शन काढा म्हटलं, first step is to be find to normal. As soon as we find normal, we start finding friction. त्यासाठी तुम्हाला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन देतात. म्यू एसचा अर्थ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, म्हणजेच लिमिटिंग फ्रिक्शन आहे. आणि मग काय म्हणतात? आता बघा, मी इकडे फोर्स लावल्याबरोबर काय डेव्हलप झालं? स्टॅटिक फ्रिक्शन डेव्हलप झालं. फर्स्ट स्टेपमध्ये कोणतं फ्रिक्शन लागेल? लक्ष द्या, मी जे सांगायला आता पुन्हा पुन्हा नाही सांगणार. फर्स्ट कधीही कोणत्याही फोर्समध्ये पहिलं फ्रिक्शन कोणतं लागतंय? स्टॅटिक. आता मी टेबलला ढकलायला लागलो, कालचं एक्झाम्पल आपलं. मी फोर्स लावल्याबरोबर ह्याने अपोज करायला स्टार्ट केलं. ठीक आहे नाही? टेंडिंग टू मूव्ह. म्हणून काल मी थेरॉटिकली जास्त बोललो तुम्हाला. टेंडिंग टू मूव्ह, टेंड आता मूव्ह करायला. तर जोपर्यंत हा हलणार नाही, तोपर्यंत एफ-एस राहणार. म्हणजेच म्यू एस काम करतोय. आता हा हलायला लागला, लिमिटिंग फ्रिक्शन संपलं. आता एफ के येतो. आता कोणतं फ्रिक्शन आहे? कायनेटिक. कायनेटिक फ्रिक्शन आलं की आता याचा कोइफिशियंट म्यू के येतो. तर तुम्हाला म्यू एस आणि म्यू के दोन व्हॅल्यू असतात. एवढीच थेरी आहे. कारण याच्या बाहेर क्वेश्चनच येऊ शकत नाही. फक्त कॉन्सेप्ट कळला पाहिजे, ही लिमिटिंग व्हॅल्यू आहे. तर तुम्हाला मिनिमम एवढी व्हॅल्यू लागते. त्याच्यापेक्षा जास्त झाली, संपलं. ओव्हरकम. स्टॅटिक फ्रिक्शनचा खेळ संपला, की सर फ्रिक्शन संपलं का? नाही. मग कायनेटिक येतं. फ्रिक्शन राहणार. विदाउट फ्रिक्शन मोशनच नाहीये. मग सर इतके दिवस ते स्मूथ तुम्हाला फक्त ॲक्सेलरेशन काढण्यासाठी ती प्रॅक्टिस होती. रिअल लाईफमध्ये असं कधीच होणार नाही. झिरो फ्रिक्शन आहे. झिरो फ्रिक्शन तुम्ही इमॅजिनही करू शकत नाही. भयंकर अवघड असते. उभं राहू शकत नाही आपण जागेवर. फ्रिक्शन शिवाय काहीच करता येत नाही. नो मोशन. फ्रिक्शन आहे म्हणून सगळं आहे. चला बेसिक समजलं तुम्हाला? आता आपण एक एक्झाम्पल करू या कॉन्सेप्टवर. आणि असेच क्वेश्चन्स तुम्हाला डायरेक्ट येतात. जेईला पण येतात, सीईटीला आणि नीटला पण येतात. हा बेटा लक्ष द्या. बघा मी एक क्वेश्चन देतो. आता मला वाटते तुम्ही इमॅजिन करू शकता मी काय काय सांगितले. एका सरफेसवर एक ब्लॉक आहे. मी आता म्हणलो तसाच क्वेश्चन तुम्हाला दाखवतो. या ब्लॉकवर या डायरेक्शन मध्ये आम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला. कॅपिटल एफ म्हणजे एक्सटर्नल फोर्स. ठीक आहे. या ऑब्जेक्टचं जे मास आहे ते 1 kg आहे. त्याला एका रफ सरफेसवर ठेवलं. रफ सरफेस म्हणजे फ्रिक्शन आहे. इतके दिवस स्मूथ चालू होतं. ठीक आहे. म्हणजे हा आहे रफ
रफ आहे म्हणजे याला म्यू आहे काही ना काही. चला, स्मूथ सरफेसचा म्यू 0 मानतो आपण. आता बघा, एफ एस इज इक्वल टू म्यू एस एन, हा जर 0 मानला तर नॉर्मल काय का असेना प्रोडक्ट 0 होईल आणि एफ एस 0 होईल. म्हणजे फ्रिक्शन 0चा अर्थच असतो स्मूथ सरफेस. ठीक. आता आपल्याला म्हणले रफ सरफेस आहे. ओके. अँड अ हॉरिझॉन्टल फोर्स कॅपिटल इज अप्लाइड ऑन द ब्लॉक. इकडे आपण एक फोर्स दिली ॲज शोन इन द फिगर. व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन? रफ आहे म्हणजे फ्रिक्शन आहे. सांगा फ्रिक्शन कुठं असेल? या डायरेक्शन मध्ये फ्रिक्शन असेल. अपोज नेहमी जिकडे फोर्स एक्सटर्नल आहे तिकडे फ्रिक्शन दाखवू नका. सर असं येऊ शकते का? येते. ब्लॉक ऑन ब्लॉक, ब्लॉक ऑन ब्लॉक. तुम्हीच इमॅजिन करा. या ब्लॉकवर एक ब्लॉक, याच्यावर दुसरा ब्लॉक. तुम्हीच सांगा. याला जर इकडून एक्सटर्नल फोर्स लावला तर बघा हा पुढे जाईल. ह्याच्यावर फ्रिक्शन कुठं लागेल? मागे लागेल. म्हणजे हा ब्लॉक इकडे जायला याची टेंडन्सी इकडे असेल. याची इथं असेल तर याला इकडे जायला फ्रिक्शन अपोज करण्यासाठी आणि ह्याच्यासाठी पुन्हा इकडे जाईल. कोणता नेट फ्रिक्शन कुठं जाईल? ब्लॉक ऑन ब्लॉकवर तुम्हाला इमॅजिन करावं लागेल. टेंडन्सी कशी राहते. काळजी करू नका. इथपर्यंत गाडी आपली उद्या जाईल. आज तुम्ही बेसिक्सवर काम करा. उद्या मी अशा कॉम्प्लेक्स केसेस घेईन. तिथे तुम्हाला मल्टिपल टाइम फ्रिक्शन लावायचं असते. आता चेक करा. मास 1 kg आहे. तर मला काढायचंय फाइंड फ्रिक्शन फोर्स इफ काय काय म्हणते बघा. आम्ही काय केलं, म्यू एस 0.5 दिला. कळलं आता? देतात म्हणलं तुम्हाला. आणि नंतर म्यू के 0.4 आणि जी ची व्हॅल्यू घ्या म्हणतो 10. सर म्यू एस हा म्यू के पेक्षा जास्त आहे. ऑब्वियस आहे. मी काल एक वाक्य बोललो होतो. जड वस्तूला ढकलताना सुरुवातीला फोर्स जास्त लागतो. ती वस्तू मोशन मध्ये आली की नंतर फोर्स आपल्याला कमी लागतो. फोर्स कमी लागला म्हणजे फ्रिक्शन कमी झालं. फ्रिक्शन कमी झालं म्हणजे म्यू कमी झाला. स्टॅटिक फ्रिक्शन इज जनरली ग्रेटर दॅन कायनेटिक फ्रिक्शन. आणि जर स्टॅटिक जास्त असेल तर त्याचा म्यू जास्त असेल. बघा इथं म्यू किती आहे? यस वाला म्यू किती आहे? 0.5 आणि के 0.4. तर ऑब्व्हियसली ही जास्त आहे व्हॅल्यू. याचा अर्थ असं केव्हा होते? जेव्हा हा एफ आहे ना, तुम्ही सर हा एफ का दिला नाही? हा दिलाच नाही ना, फक्त आहे म्हणून सांगितलं. याची व्हॅल्यू का दिली नाही? हा एफ कॉन्स्टंट नाहीये. हा जो एफ आहे इन्क्रीजिंग आहे. विचार करा ना, एफ जर कॉन्स्टंट ठेवला, आता मी याच्यावर कॉन्स्टंटच फोर्स ठेवला बघा, हा आता हलणारच नाही ना. माझा एफ इन्क्रीजिंग असेल तर हलणार. तर एफ चेंज होत आहे. एफ वाढतो याचा अर्थ काय? फ्रिक्शन वाढतो. फ्रिक्शन वाढतो म्हणजे म्यू वाढतो. हे रिलेशनच आहे. हे सगळे नातेगोते त्यांचे लक्षात ठेवा. तर तुम्हाला ही व्हॅल्यू जनरली देत नाहीत. मग सांगा, मी आत्ताच बोललो फ्रिक्शन काढण्यासाठी पहिल्यांदा काय काढायचं? व्हेरी गुड. बरं वाटलं मला. 5-7 मिनिटं बोललेलं काहीतरी कामाला आलं. आधी नॉर्मल कॅल्क्युलेट करतात. आता सांगा ह्याच्यात नॉर्मल कुठे आहे? आता म्हणूनच फिगर शिकवली. ह्याच्यावर फोर्स कुठे आहे? या डायरेक्शन मध्ये. हा ब्लॉक दुसऱ्या इकडे कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे का? म्हणजे याला इकडे इकडे नॉर्मल नाहीये. छान. आता ही प्रॅक्टिस खूप झाली बरं आपली. आता याच्यामध्ये नॉर्मल 100% इथं असणार, कारण 100% इकडे एम जी असणार. एम आम्हाला माहिती आहे 1 kg. म्हणलं ना, त्यांना क्वेश्चन सॉल्व्ह करून द्यायचा असतो. कामाच्या गोष्टी सगळे देतात ते. तर मला या एफचं काही कामच नाही ना. सांगा इथं कुठे ऍक्सेलरेशन काढा म्हणून. आणि जरी ऍक्सेलरेशन काढा म्हणलं असतं तर तो एफ देतात. एफ इज इक्वल टू तुम्हाला एम ए लावावं लागेल की नाही? सगळं देतात. काही काळजी करायची नाही. जे विचारलंय त्याच्यासाठी काही ना काही दिलेलंच असते. फक्त शोधायचं. आहे का कुठं काही? तेवढं पाहायचं. इथे या एफचं कामच नाही. चला माझं पहिलं काम. एन मायनस एम जी 0 राहील. राहील? का बरं? नेट फोर्स 0 का झाला? अरे बाबा ऍक्सेलरेशन तर इकडे आहे. वाय ऍक्सिस मध्ये ब्लॉक वर खाली करतोय का? पुढे जातोय तो. म्हणजे इकडे फोर्सच नाही कोणता. फोर्स आहे कॅन्सलिंग फोर्स आहे. एन कोणाला कॅन्सल करतो? एम जी ला. याचा अर्थ दोघांचा डिफरन्स 0. म्हणून मी आता मागे लिहिलं होतं एन इज इक्वल टू एम जी. झालं. एन किती आला? मास 1, जी ला 10 घ्या. नॉर्मल लागला 10 न्यूटन. नॉर्मल सापडला रे.
म्हणजे फ्रिक्शन सापडला. आता फ्रिक्शन मला म्यूएस वरून कोण मिळणार? एफ एस. आणि म्यू के वरून एफ के. मला दोन्ही फ्रिक्शन काढायचे. लगाव हिसाब. सांगा एफ एस काय आहे? म्यू एस इंटू एन. म्यू एस किती आहे? 0.5. एन किती काढला? 10. आला फ्रिक्शन फोर्स. याचा अर्थ काय? 5 न्यूटन. 5 न्यूटन काय सांगतो? या ब्लॉकला कमीत कमी मूव्ह करण्यासाठी 5 न्यूटन तर लागेलच. एवढा तर फ्रिक्शन लागेल. आता लागत आहे त्याच्यावर याला अपोज करण्यासाठी. आणि सांगा एफ के काय राहील मग? म्यू के इंटू एन. फ्रिक्शन कोणताही असो एन ला प्रोपोर्शनल असतं. म्यू के किती आहे? 0.4. हा 10. बघा कायनेटिक फ्रिक्शन स्टॅटिक पेक्षा कमी आलं. संपला क्वेश्चन. 4 मार्काचा क्वेश्चन असते जेईई मेन्सला. नीटला तर असेच असतात. काही अवघड नाही. आपल्या क्लासच्या 2 मुलींना 180 पैकी 160 होते फिजिक्समध्ये. दोघी आता युपीला गव्हर्नमेंट कॉलेजला एमबीबीएसला आहेत. फक्त फिजिक्समुळे मागे पडल्या होत्या. रिपीट इयरमध्ये आपल्याकडे आल्या. तर तू मन लावून कर फिजिक्स थोडं. मार्क पडतात. फिजिक्समध्ये काही एवढं अवघड नसते. कॉन्सेप्च्युअली स्ट्रॉंग राहायचं. मॅथ्समध्ये प्रॅक्टिस जास्त करायची. मी सांगणार काय? मॉड एक्स मॉड झेडला फक्त मी अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. याच्या पुढे आहेच काय कॉन्सेप्ट? फक्त तो अप्लाय करायचा आहे. इथे तुम्हाला सगळं पाहावं लागते. फ्रिक्शन काढायचं म्हणजे नेमकं काय काढायचं. कळलं बेटा? चला. हे एकदम बेसिक कॉन्सेप्ट आहे. आला का लक्षात तुझ्या? कधीही आता एकदा रिवाइज करतो. अशा बेसिक क्वेश्चन्स मध्ये पहिलं काम काय करणार तुम्ही? नॉर्मल काढणार. नॉर्मल काढल्याशिवाय फ्रिक्शन कडे जाताच येत नाही. पहिला रस्ता तर तोच आहे. पहिलं गेट तेच ओपन करायचं. कसं करता येईल? चावी शोधा. गेट तोडायचं नाही फक्त. चावी शोधा. कुठून ना कुठून काही ना काही क्लू असतो. तो क्लू पाहायचा. एन काढायचा. हा तर बेसिक क्वेश्चन होता. अजून बेटर क्वेश्चन येतात. कॉम्प्लेक्स येतात. ब्लॉकवर ब्लॉक ठेवतात. ठीक आहे नाही? ह्याच्यावर फोर्स लावला म्हणतात. तर या ब्लॉकवर किती फ्रिक्शन लागलं? याचं फ्रिक्शन ह्याच्या रिस्पेक्टमध्ये किती टाइम्स होतं? अशा टाइपचे पण क्वेश्चन्स असतात. सेम फक्त तुम्हाला मल्टिपल टाइम्स लावायचे. मल्टिपल टाइम्स लावायचे. हेच आहे ना, हे सोपं आहे. सगळ्यावर सेम फ्रिक्शन लागत नाही. हे लक्षात ठेव. सगळ्यावर सेम लागत नाही. सगळ्यावर फ्रिक्शन सेम लागण्याचा अर्थ सगळ्यावरचा एक्सटर्नल फोर्स सेम. तुला साध्या प्रश्नाचं मला म्हणजे उत्तर दे. मी खाली ठेवला काच, स्मूथ सरफेस. काचावर ठेवला बॉक्स. बॉक्सचा जो वरचा सरफेस आहे तो खूप रफ आहे. त्याच्यावर ठेवला दुसरा बॉक्स. त्याचा सरफेस याच्यापेक्षा रफ आहे. आणि मी खालच्या बॉक्सला मारला फोर्स असा. असं ढकललं. तर खाली तर स्मूथ सरफेस आहे. तर इथं फ्रिक्शन कमी राहील की नाही? तर याची टेंडेन्सी पुढे जायची आहे. तर त्याचं फ्रिक्शन मागे ओढेल. पण हे कमी असेल कारण स्मूथ सरफेस आहे. हा पुढे गेला. नीट बघा. हा याच्यासोबत होता. नीट ऐका. हा याच्यासोबत होता. हा पुढे चाललाय. तर ह्याची टेंडेन्सी काय असेल? नाही मला जायचं नाही. जस्ट थांबा. इनर्शिया. इनर्शिया काय म्हणतो? आहे ती पोझिशन सोडायची नाही. खालच्यालाही सोडायची नव्हती. पण तुम्ही बाहेरून धक्का मारला ना. आता या माऊसची टेंडेन्सी काय? बसून राहायचंच. पण मी धक्का मारल्यावर ते काय करत? जाऊन पडेल ना पलीकडं. समजून घ्या. खालच्या बॉक्सची पण टेंडेन्सी नसते. इनर्शियाच राहायचंय. पण मी जर फोर्स लावला, तो पुढे चाललाय. ह्याच्यासोबत ह्याला जायचं नव्हतं. सांगा बसचा ब्रेक मारल्यानंतर, जोरात ब्रेक मारल्यानंतर आपण पुढे पडतो. गाडीमध्ये जोरात ब्रेक आपण उभे असू. जोरात ब्रेक अप्लाय केला तर आपण पुढे पडतो. असं का? त्याचं रिझन काय आहे की जेव्हा बस मोशन मध्ये असते तेव्हा आपला इनर्शिया असतो मागे राहण्याचा. ठीक आहे, मागे राहण्याचा. पण अचानक ब्रेक मारल्यामुळे ऑपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लागला. म्हणजे फोर्स इकडे लागला. ब्रेक म्हणजे रिटार्डेशन झालं. त्यांनी एक्सटर्नल फोर्स इकडे लावला. तर आपली टेंडेन्सी काय होती? इकडेच राहायची होती. पण इकडे लावल्यामुळे खालचा सरफेसचा फ्रिक्शन काय म्हणतो? अरे इकडे फोर्स लागला का? मी इकडे जातो. मग तो फ्रिक्शन इकडे लागतो आणि आपल्याला जर्क लागून आपण पुढे येतो. कधीही रिलेटिव्ह मोशनलाच अपोज करण्याचं काम आहे. फ्रिक्शन स्वतःहून काम करत नाही. त्याचं काम आहे रिलेटिव्ह मोशनला अपोज करणं.
ते पाहणार खालच्या ब्लॉकला जोपर्यंत कोणी धक्का देणार नाही. फ्रिक्शन रिलॅक्स पडू नये, शांत अजगरासारखा. याला फोर्स दिला, हा पुढे. आता ह्यांच्यामध्ये रफ सरफेस आहे, तर याचं फ्रिक्शन आणि खालचं फ्रिक्शन सेम राहील का, हे समजून घ्या. दिस इज टोटली डिपेंड अपॉन रफनेस. म्यू, सगळा खेळ म्यूवर असतो. मग ह्याच्यावर नेमका किती फोर्स लागेल, याच्यावरचा आणि ह्याच्यावरच्या फ्रिक्शन फोर्सचा डिफरन्स किती राहील. तर कॉन्सेप्च्युअली स्ट्रॉंग राहिलं ना, तुम्ही गोष्टी इमॅजिन करू शकता. नेमकं याला म्हणायचे काय, या गोष्टी समजून घेत चला. फास्ट टाईप शिकवणार आहे. उद्या आपण थोडं फिजिक्सला अर्धा तास एक्स्ट्रा देऊ. आहे का, काय करायचंय उद्या अशा टाईपचा क्वेश्चन राहील. एक सरफेस देतील, मी आता उद्याचे तुम्हाला एक पूर्वतयारी दाखवतो. याच्यावर आम्ही काय केलं, दोन सरफेस ठेवले, सॉरी 2 ब्लॉक्स ठेवले. असे ब्लॉक ऑन ब्लॉक. उद्याचा क्वेश्चन असा राहिला. आणि मी म्हटलेलं आहे याचा मास 5 kg आहे, खाली 10 kg आहे. आता सेम राहायचा विषयच नाही. मी मारला धक्का वरच्याला, 50 न्यूटनचा एक्सटर्नल फोर्स लावला, कॅपिटल एफ. सांगा फ्रिक्शन कुठं लागेल, खाली का वर? खाली फोर्स लावला का डायरेक्ट? फ्रिक्शन कोणता आहे, ऍडजस्टिंग फोर्स आहे, सेल्फ ऍडजस्टिंग. खालच्याला फोर्सच नाही तर फ्रिक्शन इथलं झोपलेलंच राहील ना. याला आधी लागेल, आधी फ्रिक्शन इकडे लागेल, मग त्याच्या बेस आता इकडे फोर्स लागल्यामुळे नंतर हा डिस्टर्ब होईल, मग ह्याला काहीतरी प्रॉब्लेम येईल. पण गॅरंटी आहे का, तुम्ही ह्याला जर धक्का मारला तर हा पुढे जाईल, मागे जाईल का जागेवर राहील, डिपेंड अपॉन द फ्रिक्शन फोर्स. कधी कधी आपण एका वस्तूवरच्या दुसऱ्या वस्तूला जर धक्का मारला तर खालची अशी हलते पण ना बऱ्याच वेळा. कधी कधी न हलता ती जागेवरच राहते, वरचीच बाजूला पडते. त्याचं रिझन काय, फ्रिक्शन किती लागला, त्याचा फ्रिक्शन ह्याची लिमिट क्रॉस केली की नाही. तर तुम्हाला असा प्रश्न येतो बघा, अशी एक सिच्युएशन दिली आहे आणि तुम्हाला म्हटलंय फाइंड आउट ऍक्सिलरेशन ऑफ ए अँड बी. आता नीट बघा, हा ब्लॉक ए आणि हा बी असेल, तर ए आणि बी चा ऍक्सिलरेशन काढा. आता ऍक्सिलरेशन कुठं असेल, इकडे. अरे बाबा, ही डायरेक्शन असेल ना याची, ऍक्सिलरेशन इकडे असेल. ऍक्सिलरेशन साठी वरचा खालचा फोर्स पाहता का फक्त इकडचा पाहता? इकडचा. तर एफ नेट पाहतो आपण, 50. इकडे कोण लागणार, फ्रिक्शन. तर याचा नेट फोर्स काय, मास इंटू ऍक्सिलरेशन. उद्या असं करून आपण हे फ्रिक्शन काढतो. हे फ्रिक्शन आलं की या दोघांचं रिलेटिव्ह मोशन चेक करायचं आणि मग ठरवायचं हा ब्लॉक मूव्ह करेल की नाही, का रेस्टवर राहील. अशा टाईपचे क्वेश्चन्स राहतील. हा, सगळ्याच आहे ना, मग यम द्यायलो ना मी. नाही नाही, ते नॉर्मल साठी आहे. कधी कधी नॉर्मल न काढताय तुम्ही चेक, अरे बाबा इथं फ्रिक्शन आलं की नाही तुझं, फ्रिक्शन कुठून आलं, नेट फोर्स वरून आलं की नाही, या ब्लॉकच्या फोर्स वरून फ्रिक्शन आलं की नाही. मग मी फ्रिक्शन नॉर्मल न काढताही शोधलं ना. मी काय म्हणलं, नॉर्मल न देता फ्रिक्शन कसं काढता येईल, एक्स्ट्रा दुसरं काहीतरी देतील. दिलं ना, मागच्या क्वेश्चनला एफ दिला नव्हता. डोकं लावा, एकच ब्लॉक होता. इथे तुम्हाला एन कुठंच माहित नाही, काढायचं तर काढू शकता. अरे बाबा, इथे 2 आर लागतील ना, जमीन पण वर लावेल, तो बॉक्सही वर लावेल, रिॲक्शन्स राहतील. तर तेवढे अवघड करायचं नाही. याच्यावरून हे काढायचं एफ, या एफ वरून ह्याला अॅनलाइज करायचं. मी सगळ्या टाईप घेतो, काळजी करू नका. फक्त डोक्यात ठेवा की कोणाला कसं ऍडजस्ट करतात. ब्लॉक ऑन ब्लॉक हे तर 2 आहेत, तुमच्या अभ्यासक्रमात 3-3 आहेत. ब्लॉक ऑन ब्लॉक 3 पर्यंत येतं, आरामात येते. फक्त याला रिवाइज करत जा. उद्या पण सकाळी 8 वाजता या.